प्रत्येकाला मन आहे आणि मन इतकं सूक्ष्म आहे की ते दिसत नाही आहे. आपल्या शरीरामध्ये काही गोष्टी हात लावू शकतो, नाकाला हात लावू शकतो, कानाला हात लावू शकतो, पण मनाला हात नाही लावता येत ना. म्हणून बघा, हे पंचमहाभूत तत्वापासून बनलेलं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि हे जे शरीर आहे, हे शरीर या ठिकाणी याच्या आतमध्ये एक शरीर आहे, त्याला म्हटलेलं आहे सूक्ष्म शरीर. हे आहे जड. जड म्हणजे दिसतंय, जाणवतंय. आणि याच्या आतमध्ये जे शरीर आहे ते आहे सूक्ष्म शरीर. हे जे अतिशय न दिसणारं शरीर, त्या ते कोणतं शरीर आहे? मन, बुद्धी आणि अहंकाराचं शरीर आहे. ते पण एक शरीर आहे, पण ते फार सूक्ष्म आहे, दिसत नाही डोळ्याला. मन, बुद्धी दिसते का हो बघावर? पण बुद्धी आहे की नाही तुम्हाला? आपण विचारलं नाही तुला काय बुद्धी आहे की नाही? पण तर ते म्हणलं आहे, तर दाखव म्हणलं तर काय करायचं? तर मेंदू काढून काय दाखवायचं का बघ म्हणून? तरी पण दिसणार नाही. बुद्धी सूक्ष्म आहे. मन, बुद्धी, अहंकार, त्याच्याहून अजून न दिसणारा अहंकार आहे. मन, बुद्धी, अहंकार, त्याचं एक शरीर आहे आतमध्ये, याच्या आतमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये एक आहे गोष्ट, त्याचं नाव आहे आत्मा. काय नाव आहे? तो तर अजून बारका आहे, तो दिसतच नाही. केशाग्र शतभागस्य. केस नाही माझ्या डोक्यावर, पण एक केस घेतला तुम्ही आणि त्या केसाचा एक टोक घेतला, त्या टोकाचे 100 तुकडे केले, त्यातला परत एक तुकडा घेतला, त्याचे परत 100 केले, म्हणजे केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा सूक्ष्म आत्मा असू शकतो. याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, पण एक समजून सांगण्यासाठी की आत्मा एवढा सूक्ष्म आहे. त्यामुळे आत्मा दिसत नाही. मग आत्म्याच्या वर मन आहे, मन पण दिसत नाही. मन फार सूक्ष्म आहे, म्हणजे ते काम करतंय. जसं हवा दिसते का हो? दिसली हो. कुठे? हवा नाही दिसत आहे, पण हवा जाणवू शकतो. कधी? जाणवू शकतो हवेला, बरोबर आहे का? पण दिसत नाही. असे कोणते पदार्थ आहेत का जे दिसत नाहीत पण आहेत? कोणते सांगा तुम्ही? सुगंध आहे पण दिसत नाही. तर हवेचाच प्रकार आहे होतो. सुगंध म्हणजे हवाच. दिसत नाही पण आहे, ते आमचं मन आहे. आणि प्रत्येकाकडे हे मन आहे. हे मन नेमकं काम कसं करतंय? ज्या व्यक्तीला हे समजलं तो व्यक्ती सुखी राहू शकतो, समाधानी राहू शकतो, असं त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला खरंच समाधानी व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे, हे सुख आणि समाधान तुमच्याकडे किती सुविधा आहेत याच्यावर अवलंबून नाहीये मंडळींनो. जर सुविधा आणि सुख आलं असतं, आमच्याकडे मस्त मोठी 10 लाखाची गाडी आहे, 10 करोडची गाडी आहे, तो व्यक्ती सुखी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. साधनामध्ये, सुखसोयींमध्ये जर सुख असतं तर मग सर्वांनी तेच केलं असतं, जगातली मोठी मोठी लोक सुखी झाले असते. पण याच्या उलट पाहिलं गेलेलं आहे की एवढी साधनं असून सुद्धा लोक दुःखी आहेत समाजामध्ये. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, बंगले आहेत, प्रॉपर्टी आहे, फॅक्टरी आहेत, कारखाने आहेत, आणि सुंदरता सुद्धा त्यांच्याकडे आहे. जे भगवंतांकडे षडैश्वर्य आहेत ना, बऱ्याच लोकांकडे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. मग या लोकांना का नाही सुख भेटलं? जगातली सर्वात सुंदर व्यक्ती कोण आहे त्याला का नाही सुख भेटलं? कारण सुंदरता असेल तर सुख भेटायला हवं होतं. जगातलं सगळ्यात बॉडी बिल्डर व्यक्ती आहे, एकदम ताकदवान, तो का नाही आहे सुखी? ताकद आहे त्याच्याकडे. जगातला सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती, तो का नाही आहे सुखी? जगातला सगळ्यात वैरागी व्यक्ती, तो पण सुखी नाही आहे. सगळं काय आहे लोकांकडे, परंतु सुख का नाही आहे? कारण सुख हे वस्तूमध्ये नाहीच आहे मंडळींनो. सुख आहे हे मनाची अवस्था आहे. समाधान ही मनाची अवस्था आहे. हे काही वस्तूत लपलेलं नाही आहे सुख, की बाबा ही वस्तू घेतल्यानंतर सुखी होईल, 100 रुपये किलोचा तांदूळ खाल्ल्यानं सुखी होईल, असं काही नाही. तुम्ही फक्त मानताय किंवा तुमच्या मनाची अवस्था आहे फक्त की हे घेतल्यानंतर सुखी होईल, ते घेतल्यानंतर सुखी होईल. म्हणून थोडासा अभ्यास मनाचा आपण केला पाहिजे.
कारण या मनामुळेच आपण अनेक अनेक जन्म घेतलेले आहेत मंडळींनो. आता जो मला हा जन्म भेटलेला आहे हे माझ्या मनाच्याच अवस्थेनं भेटलेला आहे. मागच्या जन्मामध्ये माझ्या मनाची काय अवस्था होती त्याच्या आधारे मला आता हा जन्म भेटला मनुष्याचा. म्हणून मनावर कार्य करण्यासाठी गीता भागवत आहे. अध्यात्मामध्ये पण भक्ती करताना मनच लागतं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. चिंतन कुठं करायचं? गुडघ्यात, मनात. मन पाहिजे की नाही? म्हणजे मनच लागते. हे सुख दुःख मान अपमान थंडी गरमी हे सगळ्या मनाच्याच अवस्था आहेत ॲक्च्युअलमध्ये. याचा एक प्रयोग पण मागच्या वेळेस मी सांगितला होता. तुम्हाला थंडी वाजते, तुम्ही काय करा? गरम लागते म्हणा, फक्त त्याला जप करा, तुम्हाला गरम वाटायला लागेल. करून बघा प्रयोग. म्हणजे इतकी ताकद मनामध्ये आहे मंडळीनो. विज्ञानाने असं सिद्ध केलेलं आहे. फक्त आपण ते मन वापरतच नाहीये ना, बुद्धी पण वापरत नाही आपण. विज्ञानाने सिद्ध केलंय की मनामध्ये किती ताकद आहे. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला असा प्रयोग केला गेला की म्हटले त्याच्यावर एक मनाचा प्रयोग करू म्हटले आपण. त्या मित्र सगळे जमा झाले आणि एक ज्योतिषी आणला आणि त्या ज्योतिषाने सांगितलं की म्हटले तुमचा मृत्यू होणार आहे. तुमचा मृत्यू साप चावून होणार आहे म्हटले. एक विषारी साप चावून होणार आहे. कधी होणार आहे? अमुक अमुक दिवस अमुक अमुक वेळ आणि या वेळेला बरोबर तुमचा मृत्यू होणार आहे. बर ठीक आहे म्हटले. मग तो व्यक्ती घाबरला. आता तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुमचा मृत्यू आहे अमुक अमुक दिवशी, तुम्ही बसाल का सत्संगला? बसणार? तुम्ही लगेच मनामध्ये असं तुमच्या येणार की अरे आता मी मरणार, मग काय करू? जमिनीचं कसं करायचं, गाडीचं कसं करायचं, ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची, मग बाकी कसं करायचं, काय काय हाऊस माऊस करून घ्यायचे राहिले का, चाटून पुसून जायचं, सगळं सगळं विचार मनामध्ये येणार की नाही तुमच्या? लगेच मन लगेच काम करायला सुरू करतंय. त्या व्यक्तीचं मन सुद्धा काम करायला सुरू केलं. त्याने असा विचार केला की मी मरणार आहे, साप चावून मरणार आहे, मी अशी योजना करतो की साप माझ्याजवळ येणारच नाही, मग मी मरेन कसं काय? मग त्याने एक खोलीमध्ये गेला, पूर्ण बंद. त्या खोलीमध्ये हवा सुद्धा शिरू शकत नाही. मुंगी काय घेऊन बसलाय, साप कुठून येणार? आणि मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं अशी एक खोली आपण बघूया ज्याच्यामध्ये साप येणार नाही. मग ती खोली बघितली, पूर्ण पॅक केली खोली, आणि त्या खोलीमध्ये तो माणूस बसला, असा बसला बेडवरती, पण फार घाबरलेला होता कारण ज्योतिषाने सांगितलेली वेळ जवळ आली होती. किती जरी नास्तिक असला आणि काही जरी असला, शेवटी मरणाची भीती सगळ्यालाच आहे की. मग थोडा तरी मनातनं विश्वास असतोच, नाही नाही खरं होऊ पण शकतं ना. मग ते जे मित्र आहेत त्यातला एक मित्र लपून बसला बेड खाली, आणि काय केलं त्या मित्राने, काय केलं त्या ठिकाणी एक टाचणी घेतली, टाचणी सुई घेतली, आणि काय केलं ती बरोबर वेळ होऊ दिली. आणि तो मित्र फार घाबरला होता. दरवाजा बंद आहे, खिडकी बंद आहे, सगळं बंद आहे, पण ज्योतिषाने सांगितले, प्रसिद्ध ज्योतिषकार आहे की साप चावून तुझा मृत्यू होणार आहे, खोटं कसं काय होईल? त्यामुळे त्याने सांगितल्यामुळं साप कुठून पण येऊ शकतो म्हणून तो घाबरलेला, इतका घाबरलेला, मनातनं इतका घाबरलेला. बरोबर ते टायमिंग झालं आणि तो जो मित्र होता त्या मित्राने काय केलं, ती जी टाचणी किंवा सुई आहे त्याच्या मानेवर पाठीमागून टचकन टोचवली अशी, आणि तो मेला. तो व्यक्ती मेलाच, प्रत्यक्ष मेला होता व्यक्ती. मग मेल्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशामुळे मेला चेक केलं. मग हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर असं निदान झालं की तो व्यक्ती साप चावून मेलाय म्हणून. साप चावला का त्या व्यक्तीला? नाही चावला. तरी पण निदान असं झालं, आणि त्याच्या शरीरामध्ये सापाचं विष सुद्धा सापडलं. मग हे झालं कसं काय मंडळीनो? मन जे आहे ना इतकं शक्तिशाली आहे की त्या मनामध्ये त्यांनी सापाचं चिंतन केलं, आता मला साप चावणार, आता मला साप चावणार, आता मला साप चावणार. आणि मग काय झालं, ते सापाचं विष त्याच्या शरीरात आधीच तयार झालं होतं. इतकी त्याने धास्ती घेतली होती सापाची. चिंतनामध्ये किती ताकद आहे मंडळीनो, या मनाच्या चिंतनामध्ये किती ताकद आहे बघा.
हे सत्य सांगतोय. विज्ञानातल्या लोकांनी सिद्ध केलेलं आहे. हे काय इतिहासात कुठं असं लिहिलेलं नाही हा प्रयोग शास्त्रामध्ये. प्रत्यक्ष प्रमाण आहे लोकांनी सांगितलेलं. म्हणजे त्या मनामध्ये इतकी ताकद आहे की ते मन काय करतं, पूर्णपणे ज्याचा विचार मी करतोय तशा प्रकारचा द्रव पदार्थ त्या शरीरामध्ये ज्यूस, आम्ल म्हणतात त्याला, ते तयार करते. आणि त्या पद्धतीनं ते काम करतं शरीरावर. जसं शरीरामध्ये एक आम्ल तयार होतं, पित्त म्हणतात त्याला. ज्याला पित्त जास्त त्याला राग जास्त असं म्हटलेलं आहे पित्ताच्या माणसाला. म्हणजे काय आहे, शरीरामध्ये ज्या घटक तयार होत आहेत आपल्या, ते मनामुळे तयार होत आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला शुगर आहे, BP आहे, थायरॉइड आहे, हे सुद्धा मनाचीच उत्पादनं आहेत. सगळे मनाचीच उत्पादनं आहेत असं विज्ञान म्हणतंय. मनामध्ये त्या गोष्टी तयार होत आहेत तुमच्या. पहिल्यांदा मनच काम करतंय शरीरावरती सगळ्या गोष्टी तयार होण्याचं. थोडं वैज्ञानिक भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय. मगाशीच एक विद्यार्थी माझ्याकडे आले होते. त्यांनी एक शोध सुरू केला इथं लक्ष्मीनगरच्या आहेत की जे गुटखा वगैरे खातात लोक, तंबाखू खात आहेत, त्याचं व्यसन कसं काय सुटू शकतं, त्याच्यावर उपाय काय. मग त्यांनी एक ड्रिंक काढलेलं आहे, असं ड्रिंक, कोल्ड ड्रिंक. कोको कोलापेक्षा भारी लागतं ते, असं त्यांचं म्हणणं आहे. ते जर तुम्ही कंटिन्यू घेत राहिला तर एक काही दिवसांनी तुम्हाला गुटखाच खाऊ वाटणार नाही किंवा तंबाखू खाऊ वाटणार नाही. मी म्हणलं हे असं कसं काय काम करते, मला समजावून सांगा. मग त्यांनी सांगितलं की आम्ही जे ड्रिंक देतोय त्याच्यामुळे शरीरामध्ये एक अशा प्रकारचा आम्ल तयार होतोय. ते आम्ल तयार होते आणि ते आम्ल काम करते त्या शरीरावर. आणि इतकं काम करतंय की त्या माणसाला परत ते गुटख्याचा वास किंवा ते सहन होत नाही. ते नको वाटतंय त्याला ते सगळं. असं आम्ही तयार करतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मनात विचार आला की शरीरावर प्रक्रिया सुरू होते लगेच अशी. म्हणजे शरीरातनं तो आम्ल तयार व्हायला लागतं, ते ॲसिड तयार होतं. आणि म्हणून मन इतकं शक्तिशाली आहे. सगळ्या दुःखाचं कारण मनच आहे. शारीरिक व्याधींचं कारण सुद्धा मनच आहे. मनाने जर ठरवलं तर काही पण होऊ शकते मंडळी, काही पण होऊ शकते मनाने ठरवलं तर. त्या मनामध्ये इतकी ताकद आहे असं म्हणलेलं आहे. पण आपण जनरली असा कधीच विचार करत नाही की मन आहे बाबा, मन काम करतं, मन घाण पण होऊ शकतं, हे विचारच आपण करत नाही. आपण नेहमी करत राहतो. ते मनामध्ये ॲटोमॅटिक 2 प्रकारची मनं असतात, एक कॉन्शियस, एक सबकॉन्शियस. एक मन असतं जे अंतर्मन एक आहे, एक साधं मन आहे, एक अंतर्मन आहे. मग आता तुमच्या मनात विचार आला तर थोडंसं ते अंतर्मनामध्ये पण आपण म्हणतो ना कधी अंतर्मुख होऊन प्रश्न विचारा. म्हणजे आतमध्ये बघावं लागतं, खरंच हे योग्य आहे का. आता माझ्याकडे चाकू आहे, नाही आहे पण आहे असं समजा. माझ्याकडे चाकू आहे, चाकूनं मी आता काय करू शकतो, भाजी कापू शकतो, भाजी पण कापू शकतो आणि एखाद्या माणसाचा गळा बी कापू शकतो, बरोबर आहे की नाही. मग माझ्या मनाला प्रश्न पडला, आता मी काय करू, मी भाजी कापू की गळा कापू एखाद्याचा, माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आता. तर अंतर्मनामध्ये पण विचारलं पाहिजे आणि खरंच हे योग्य आहे का. मग अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, म्हणजे जे अजून विचार करतं आणि ते बुद्धीकडं पाठवतं, बुद्धीला निर्णय घे म्हणतं, भाजी कापू की गळा कापू, भाजी कापू की गळा कापू. मग बुद्धी आवाज देते तिकडून. बुद्धी काय म्हणते, ठीक आहे भाजी कापली तर कल्याण होईल, गळा कापला तर जेलमध्ये जाशील. बुद्धी आवाज देते. मनाच्यावर कोण आहे, बुद्धी. पण कधी कधी मन ऐकत नाही. मन म्हणते असू दे, काय होते, जेलमध्ये जाऊन माघारी दे, पैसे देऊन सुटून येते, जामीन भेटते, चल काही नाही, त्याला मारूच. असं जर मन म्हणलं तर काय करायचं. कारण तुमची जी बुद्धी आहे ती विकसित झालेली नाहीये शास्त्रानुसार. जेव्हा बुद्धीचा विकास होतो पूर्णपणे, त्याला गीता भागवत माहीत असतं, जो व्यक्ती सत्संगामध्ये बुद्धी लावतो तो व्यक्ती चांगलंच डिसिजन घेणार, चांगलाच निर्णय घेणार. म्हणून पहिले बुद्धी शुद्ध केली पाहिजे सत्संगाने. सत्सद विवेक बुद्धी, काय म्हटले, सत्सद विवेक बुद्धी. तर
ते असत काय आहे, खरं काय, खोटं काय, हे बुद्धी विचार करते. जो व्यक्ती सत्संगामध्ये येतो, भगवद्गीता वाचतो, नामस्मरण करतो, त्याच व्यक्तीला हे शक्य आहे चांगल्या पद्धतीने. म्हणून बुद्धिमान व्यक्ती, आलं लक्षात, नंतर तो मन ताब्यात ठेवू शकतो. मग मनाला ताब्यात ठेवायचं आहे तर काय करावं लागेल आपल्याला, हे पण आपण पाहणार आहे आज. आजच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय 5व्या, जर तुम्ही मनाला ताब्यात ठेवलं तर तो तुमचा मित्र आहे, आणि जर तुम्ही मनाला ताब्यात नाही ठेवलं तर तो तुमचा शत्रू आहे. म्हणजे मनच बंधनाचं कारण आहे, मनच मोक्षाचं कारण आहे. मनैव मनुष्याणां, श्लोकामध्ये सांगितले पुढं. म्हणजे तुम्ही, किती सोपं आहे बघा खरं तसं बघायला गेलं तर. कुठं जायची गरज नाही. तुम्हाला सुखी व्हायचं आहे का, तुमच्या आतमध्येच आहे ते सगळं. तुम्ही फक्त त्या मनावर नियंत्रण आणा, तुम्ही सुखी होऊ शकताय. सगळं काही मनावरच आहे. आणि म्हणून एका इथं वर्णन केलेलं आहे आजच्या श्लोकामध्ये की एक व्यक्ती होता आणि त्या कंपनीमध्ये काम करत होता. त्या मालकाने सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, एक कंपनी काढलेली आपण, एक चपल्याची कंपनी आहे, बाटा कंपनी समजून घ्या, त्याचं काहीतरी नाव आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, याची विक्री करायची आहे, मार्केटिंग करायचं आहे. तर एक देश आहे जगाच्या पाठीवर जिथं सगळे आदिवासी राहतात, मग तो आफ्रिका असेल किंवा काय असेल, तिकडं पाठवलं. जा म्हणे, त्या सेल्समनला, त्या विद्यार्थ्याला पाठवलं, आपल्या या चपलीचा खप करायचा आहे म्हणे, आपल्याला या शूजचा खप करायचा आहे, तिकडे जाऊन. तो गेला आणि तिकडं त्याने बघितलं आणि तो माघारी आला आणि मालकाला सांगितलं. म्हणले साहेब साहेब साहेब, म्हणले तिकडं आपली एकही चप्पल खपणार नाही म्हटले त्या देशामध्ये. का? कारण त्या देशामध्ये कुणीच चप्पल घालत नाही म्हटले, तिकडे चप्पल घालण्याची प्रथाच नाही म्हटले, त्यामुळे तिकडे आपली चप्पल खपेल कशी काय. दुसऱ्या विद्यार्थ्याला मालकाने पाठवलं, तू जा म्हणले, काय बघ होते का तिकडे, आपली चप्पल खपते का. तो विद्यार्थी गेला तिकडे आणि त्याने माघारी आला आणि साहेबांना सांगितलं. म्हणले, अहो साहेब, तिकडं आपलं दुकान एकदम झक्कात चालणार आहे म्हटले, कारण तिकडे कुणीच चप्पल घालत नाही म्हटले, आपल्या चपल्या खपण्यासाठी भरपूर वाव आहे म्हटले तिकडं, कारण कुणाकडे चप्पल नाही आहे. आपण त्यांना शिकवू शकतो, चप्पल घातल्यानंतर किती फायदा सांगू शकतो. बघा, एकाचं मन काय विचार करते, तुमच्या लक्षात आलंय का उदाहरण. एकाचं मनाने निगेटिव्ह विचार केला, नकारात्मक विचार केला, तिथे कोणच चप्पल घालत नाही, कशाला चप्पल चालेल, आपलं दुकान चालेल तिकडं. आणि एकाने काय विचार केला, कोणच घालत नाही तर आपण त्यांना शिकवू शकतो, आपलं दुकान भरपूर चालू शकतं. काय झालं, मनानेच विचार केला की नाही, आपलं मनच विचार करतंय हो असा. जर आपण असं जर चिंतन केलं की नाही 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 नाही, आता हा व्यक्ती समजा फार वाईट आहे आणि मी सारखं चिंतन केलं की नाही नाही हा चांगलाच आहे, चांगलाच आहे, चांगलाच आहे, चांगलाच आहे, तर मग काहीतरी चांगलं होऊ शकते. मग वाईट असेल तरी चांगलं होऊ शकते. अलग लक्षात, एवढी मनामध्ये ताकद आहे. म्हणून आपण मनाने नेहमी, मन कसं काम करतं, थिंकिंग फिलिंग विलिंग, काय म्हणले, विचार करतं मन. विचार कुठं करतो आपण, मनात. आपल्याला इच्छा कुठं निर्माण होते, मनात. आणि आपल्या भावना कुठं असतात, मनात. हे सगळं तिकडंच आहे की, आपल्या भावना पण मनातच गुंतलेल्या आहेत, आपण विचार पण तिथंच करतो आणि इच्छा पण आपल्या तिकडंच निर्माण होतात मनामध्ये. आत्ता मला इच्छा निर्माण झाली, काय इच्छा निर्माण झाली, मला आत्ता एक वडापाव खायचं, मला आत्ता वडापाव खायचं, मला इच्छा झाली. जर मी ठरवलं तर प्रवचन सोडून जाऊ शकतो, मला तीव्र इच्छा झाली तर. काही सांगू शकत नाही मनाचं. एकदा जर मनामध्ये विषय उत्पन्न झाला, ते मन आटके पार झेंडा लावल्याशिवाय सोडत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, आटके पार झेंडे लावणे. तो त्याला प्राप्त केल्याशिवाय राहू शकत नाही मन, इतकं बेकार आहे मन. मग ते एखादी वाईट जरी गोष्ट असेल, ते केल्याशिवाय त्याचं मन शांतच होत नाही, भले परत पश्चाताप का होईना. एखादा राग आला, राग कुठे येतो, हातामध्ये, पहिले मनामध्ये राग येतो आणि मग हात उचलतो आणि मग तो चाकू घेतो आणि मग दुसऱ्याचं पोट फाडतो.
रागाच्या भरात खून करतो याचा. कुठून सुरुवात झाली? कुठून सुरुवात झाली? मनापासून सुरुवात झाली मंडळी. हे सगळं मनच काम करते, तुम्ही काहीच करत नाहीये. काम कोण करतंय? शेजारचे आहे ना, अशीच आहे, अशीच आहे, अशीच. म्हणजे काय झालं? मनच बोलते आपलं. हां, मनच विचार करते असा. तुम्ही असा विचार करा, शेजारची फार चांगली आहे, असं तसा जपच करा तसा, फार चांगली आहे, फार चांगली आहे, फार चांगली आहे. तुम्हाला चांगली दिसायला लागेल ती, चांगली नसताना सुद्धा चांगली दिसायला लागेल. म्हणून म्हणजे असं एक गॉगल आहे, गॉगल लहानपणी पण आता पण आहे असं, ते लहान मुलं घालतात बघा, असे असं असतं गॉगल. त्याला जी लेन्स असते ती लाल कलरची असते, लाल. ती घातला की सगळं लाल लाल दिसते. पण हिरवा गॉगल घातला की काय दिसते? हिरवं दिसते सगळीकडे. निळा घातला की निळं दिसते. तसं कोणत्या प्रकारचा गॉगल तुम्ही चढवलेला आहे मनाच्या वरती, तशीच दुनिया दिसणार आहे आपल्याला. ज्या प्रकारचं तुमचं चिंतन आहे तसं व्यक्ती दिसतो. दुर्योधन कौरवांचा लीडर आणि इकडे युधिष्ठिर महाराज पांडवांचा मेन. भगवान श्रीकृष्णाने पाठवलं आणि सांगितलं त्यांना, म्हटले दुर्योधनाला पहिल्यांदा पाठवलं. जा म्हटले, जगातला एक चांगला माणूस शोधून घेऊन ये म्हणले. तो गेला आणि युधिष्ठिर महाराजांना सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, जगातला एकदम बेकार माणूस शोधून घेऊन ये म्हणले, निकम्मा. मग दोघंही गेले. मग दुर्योधन गेला तिकडे आणि त्यांनी शोधायला सुरू केलं. भरपूर शोधलं जगाच्या पाठीवरती. माघारी आला. भगवान श्रीकृष्णांना दुर्योधन म्हटले अहो म्हटले, मग भगवंत म्हणले एकटाच कसं काय आलास तू? तर दुर्योधन म्हणाला, अहो काय सांगायचं, सगळं जग मी फिरलो, तुम्ही म्हटला होता एक चांगला माणूस शोधून आण, मला कोणी सापडलंच नाही, म्हणून मी स्वतःलाच घेऊन आलोय, मीच चांगला माणूस आहे म्हणले जगात. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं तो युधिष्ठिर महाराजांना. युधिष्ठिर महाराज पण एकटेच आले माघारी. ते म्हणले, अरे एक वाईट माणूस शोधून आणायला सांगितलं तुला, तो आणला नाहीस. ते म्हणले काय सांगायचं, सगळी दुनिया फिरलो, एकही वाईट माणूस मला सापडला नाही, मग मी मलाच घेऊन आलो, मीच सगळ्यात वाईट आहे म्हणे. मन, विचार करण्याचा मार्ग. त्यांनी विचार केला की सगळ्यात चांगला मीच आहे जगात, कोण चांगलं त्याला दिसलंच नाही. दुर्योधनाला आहे तोच बेकार, पण त्याला जगात कोण चांगलं दिसलं नाही. आणि युधिष्ठिर महाराजांना कुणी वाईट दिसलंच नाही. हालाकी ते किती महान व्यक्ती आहेत, स्वतःला वाईट म्हणून घेत आहेत. म्हणजे प्रॉब्लेम कुठं आहे हो, समस्या कुठं आहे? ती गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आठवतंय का? एका व्यक्तीला दुखतंय, डॉक्टरकडे गेला तो. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो म्हणला दुखतंय. डॉक्टर म्हणले कुठं दुखतंय? त्याने इथं हात लावला खाली. इथं डॉक्टर म्हणले इथं दुखतंय का? इथं म्हणले नाही नाही, थोडं वर दुखतंय म्हणले. इथं 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 वर बघा म्हणले. इथं डॉक्टरने सगळीकडे हात लावत 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 डॉक्टरवर आले. तो सगळीकडे दुखतंय म्हणायचा. हां इथं बी दुखतंय म्हणायचा. डॉक्टर म्हणले इथं दुखतंय, हां इथं पण दुखतंय, हां इथं 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 पण दुखतंय, पोटाला, पायाला, पाठीला सगळीकडे हात लावला, दुखतंयच म्हणायचा तो. डॉक्टर म्हणले सगळीकडेच कसं काय दुखतंय म्हणले, नेमकं कुठं दुखतं ते सांग म्हणले, इंजेक्शन करायचं आहे. नंतर डॉक्टरांनी पाहिलं त्याच्या बोटाला दुख झालं, त्याच्या बोटाला जखम झाली होती. म्हणजे काय झालं, प्रॉब्लेम कुठं आहे? बोटात आहे, तर तू कुठंच काही दुखत. म्हणजे असंच आहे, समस्या मनात आहे, आपण उत्तर शोधतोय बाहेर. अहो अशानं सुख मिळेल का, अशाने सुख मिळेल का? अहो समस्या तर मनामध्ये आहे ना. तुम्ही मनामध्ये विचार काय करताय, तुम्ही कोणत्या प्रकारचा चष्मा घातलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला जग दिसणार आहे. आणि सुखदुःखाची व्याख्या होणार आहे आपल्याकडून. सुखाची व्याख्या मनच करतंय, दुःखाची व्याख्या पण मनच करतंय. म्हणून आपण मनावर काम केलं पाहिजे. हे कसं करायचं ते पण आपण शिकतोयच आता सध्या. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की एक म्हातारी होती आणि तिला 2 मुलं होती आणि ते रडायची. एखाद्या व्यक्तीने विचारलं, तुम्ही का रडताय आजीबाई, आजीबाई तुम्ही का रडताय? ते आजी म्हटले, मला 2 मुलं आहेत आणि दोघं बी व्यवसाय करतात म्हणे. दोघंही
व्यवसाय करतात म्हणले. तर म्हणले काय व्यवसाय करतात? तर माझा मोठा मुलगा जो आहे तो छत्री विकतो म्हणे. काय विकतो? छत्री विकतो. आणि दुसरा मुलगा काय विकतो? तर माझा दुसरा मुलगा आहे ना तो टोप्या विकतो म्हणे. टोप्या विकतो म्हणे. बरं ठीक आहे. मग रडताय का तुम्ही? तर ते म्हटले काय सांगायचं महाराज, अहो आमचा जो मोठा मुलगा आहे ना त्याच्या छत्र्या आहेत ना उन्हाळ्यात विकतच नाहीत बघा. बर. आणि छोट्या मुलाचं काय? अहो काय सांगायचं महाराज, त्याच्या ज्या टोप्या आहेत ना त्या पावसाळ्यात विकतच नाहीत बघा म्हणे. कळालं का तुम्हाला काय म्हणले ते? हां काय कळालं का तुम्हाला? पावसाळ्यामध्ये टोपी कशी विकेल? टोपी उन्हाळ्यात विकणार ना, बरोबर आहे की नाही? आणि छत्री कधी विकणार? लहान मुलालाही समजते. पण त्या आजी विनाकारण दुःख करून घेते की आमच्या छत्र्या विकतच नाहीत म्हणून. आणि अशीच आमची अवस्था आहे मंडळीनो, संसारामध्ये आम्ही तेच आहे. हां आनंद भरपूर आहे संसारामध्ये इकडं, पण वेगळं दुःख न घेऊन त्याचं धुणं धुत बसलेलं आहे तिकडे. हां हे होईना, ते होईना, ते होईना, ते होईना. आनंद येऊ शकतोय दुसरीकडं, सुख आहे, पण दुखणं वेगळंच घेऊन बसलंय काहीतरी, याच्यामुळे ह्यात अडकलाय. त्यातून बाहेर पडला तर आनंदच आहे. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय एखाद्या समस्येकडं त्याच्यावर अवलंबून आहे ना. मन कुठं आहे तुमचं? आता प्रवचनामध्ये आहे का? प्रवचनामध्ये तुमचं मन असेल तर तुम्हाला आनंद मिळेल, नाहीतर तुम्हाला पण दुःख मिळेल प्रवचनामध्ये बसून सुद्धा, तुम्ही जर वेगळा विचार करत असाल तर. एक म्हातारी होती, म्हातारीलाच घेऊया आता, संख्या जास्त आहे महिलांच्याकडे. ती म्हातारी प्रवचनामध्ये बसली, महाराज प्रवचन सांगायला लागले. अर्थातच ते महाराज माझ्यासारखे काय एवढे कडक नव्हते, पण भाऊक कथा सांगायचे, कथाकार होते. त्या कथेमध्ये ती म्हातारी बसायची, दररोज येऊन बसायची. आणि मग 7 दिवस कथा चालली. पहिल्या दिवशी म्हातारी बसली आणि म्हातारी बसायची महाराजांकडं, फार लक्ष देऊन महाराजांकडे बघायची, अशी डोळ्याची पापणी सुद्धा हलवत नव्हती. ते महाराजांकडे बघायची, सारखी बघायची महाराजांकडे, एकटक बघायची. आणि मग प्रवचन देणाऱ्या व्यक्तीला समजतंच की कोण ध्यानपूर्वक ऐकतंय. महाराजांना वाटायची फार ध्यानपूर्वक ऐकते बरं का म्हातारी प्रवचन. महाराजांना फार आवडलं, म्हणजे किती म्हातारी गंभीर आहे आध्यात्मिक जीवनाविषयी, आणि म्हणून त्यांना फार आनंद व्हायचा महाराजांना. मग दुसरा दिवस महाराजांनी बघितलं की म्हातारी नुसती बघतच नाही, तर म्हातारीच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा येते कथा ऐकताना. वा, खरंच ध्यानपूर्वक कथा ऐकते म्हातारी. त्या कथा ऐकून त्यात रममाण व्हायची म्हातारी, आणि तिच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा यायचं कथा ऐकताना. महाराजांना वाटलं फार मोठी महान जनाबाईसारखी भक्त असेल ही, मीराबाईसारखी भक्त असेल. मग 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस भागवत कथा झाली, सुंदर सुंदर कथा ऐकल्या. महाराजांना काय राहावे ना. महाराज म्हणले अशा महान भक्ताचा चर्चा केली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे अशा महान भक्ताचं. 7 दिवस झालं म्हातारी रडते माझ्या कथेमध्ये, त्याला किती विरह झाला असेल श्रीकृष्णांचा, असं महाराजांना वाटलं. आणि म्हणून महाराज गेले तिच्याजवळ. म्हटले आजीबाई, आजीबाई, म्हटले काय हो? म्हटले तुम्हाला माझी कथा फार आवडली का? म्हटले फार तुम्ही एक टक लावून ऐकत होता म्हणे, आणि रडत पण होता म्हणे तुम्ही कथेमध्ये माझ्या. खरं एवढीच आवडली का कथा? म्हणजे कुठली कथा? म्हातारी म्हणली कसली कथा? मग 7 दिवस म्हणले कथा ऐकली नाही का तुम्ही माझी? भागवत कथा केली ना आपण 7 दिवस. म्हणजे कसली कथा? मग तुम्ही कसं रडत होता म्हणले. महाराजांनी विचार, तुम्ही रडत का होता? काय या महाराजाला सांगावं म्हटले अहो मी फार दुःखात होती म्हणले, कोणीतरी मला सांगितलं तुमचं दुःख नष्ट होईल, कथेला जावा म्हटले, म्हणून मी इथं आले. पण मला इथं आल्यानंतर जास्तच त्रास व्हायला लागला म्हणले कथेमध्ये, म्हणून मी रडत होते. म्हणले कसला त्रास? म्हणले 7 दिवसापूर्वी माझा बोकड मेला म्हणले. लय चांगला होता बघा म्हणे बोकड, आणि त्या बोकडाला होती दाढी, त्या बोकडाला होती दाढी. आणि महाराज तुम्हाला बी आहे दाढी, तुमच्या दाढीकडे बघितलं की मला माझ्या बोकडाची आठवण यायची बघा म्हणले. मला त्या कथेत काय माझं ध्यानच लागत नव्हतं, मला माझा बोकड आठवायचा म्हणे, लय माझा जवळचा होता ते बोकड.
मी म्हातारीचं मन कुठं होतं? बोकडामध्ये. कथेमध्ये मनच नव्हतं ते म्हातारीचं. मग तिला कथेचा आनंद भेटला का त्या म्हातारीला? तेव्हापासून आम्ही स्वतः ठरवलं की दाढी ठेवायची नाही. ते एक कारण आहे. केस बी नको, दाढी बी नको, मिशा बी नको. कुणाचं ध्यान कशावर जाईल काय सांगता येत नाही. म्हणजे मन किती बेकार आहे बघा. मनाची काय सांगता येते काय मनाचं काय? आपलं असंच आहे की नाही मंडळीनं? बरेच जण आता आपल्याकडे असंच असतंय. एक व्हिडिओ आला होता, महूरमधलाच एक व्हिडिओ आहे, विठ्ठल मंदिरातला. आणि त्या व्हिडिओ कुणीतरी स्टेटसला ठेवला होता. सुंदर असं महाराज कीर्तन करतायत उभा राहून आणि जोरदार विठ्ठल विठ्ठल चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, कीर्तन एकादशीच चालू आहे. आणि त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसते, असे लोक पण फार कमी होते, 10-15 लोक असतील. आणि पुढंच एक माणूस बसलाय, अक्षरशः तो पायाची तिडी टाकली त्यानं अशी, आणि तो वर्तमानपत्र वाचत आहे तो असा कथेमध्ये बसून. महाराज ओरडून सांगतात तिकडे, आणि स्पष्टपणे चष्मा लावून असा दिसतो त्या व्हिडिओमध्ये बघताना. मी आश्चर्य केलं, म्हणलं अवघडच आहे. ते महाराज पण त्याला काय बोलेनात, निवांत बसलेला आहे. कारण महाराजांनी बोललं तर हाही पब्लिक निघून जाणार, त्यातला एक कमी होणार होते. 2-4 टाळके तिथं. म्हणजे किंवा जास्त दयाळू असतील ते महाराज. असू दे बाबा, काहीतरी फायदा होईल तुला. मन कुठं आहे? प्रवचनामध्ये मन नाहीये. मन वेगळाच विचार करतंय आपला. मग त्याचा फायदा आपल्याला झाला नाही ना सत्संगाचा. खरं तर इतकं सुख आहे या कथा कीर्तनामध्ये की सोडूच वाटत नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं कोणी, तुमचा मुलगा मेलाय घरी म्हणून, तापाने फणफणून. पण तुकोबाराय त्यांना ते भानच राहिलं नव्हतं. एवढा आनंद कीर्तनामध्ये घेत होते, इतका आनंद झाला होता. हे काय हो, मनाची अवस्था आहे की नाही? तो मुलगा त्यांच्या बायकोने उचलून आणला, मेलेला मुलगा, त्या पांडुरंगापुढे ठेवला, तरी सुद्धा ह्यांचं काही लक्ष नाही आणि भान नाही. इतका आनंद कथा कीर्तनामध्ये मिळतो. पण मन जर इथं नसेल तर मग ते मन सगळं फिरून येते, दुनियाभर फिरून येतंय, आणि मग इथला पण आनंद नाही आणि तिकडचं पण नाही, ते आनंद शोधत असते. आणि मनाचं अजून एक काय माहिती का, स्थिर राहत नाही. स्थिर, त्याला म्हणलं ना कथेमध्ये आनंद आहे, तो प्रयत्न पण करत नाही घेण्याचा. त्याला वाटते नाही काय, दुसरीकडे जाऊ, थोडंसं दुसरं काहीतरी बरं, त्यात आनंद येईल. हे मन सारखं चंचलम हि मनः कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सहिष्णुना. हे कृष्ण, अर्जुन बोलतोय, मी वाऱ्याला माझ्या धनुष्यबाणाच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो, नियंत्रित करू शकतो, परंतु मी माझ्या मनाला नियंत्रित करू शकत नाही. मन फार चंचल आहे माझं. अर्जुन बोलतोय, धनुर्धर अर्जुन नर नारायण पैकी एक आहे. हा व्यक्ती जर असं बोलत असेल की मनाला नियंत्रण करणं कठीण आहे, तुमची आणि माझी काय अवस्था आहे मंडळींनो. या मनाने सगळ्यांना फिरवलेलं आहे. आपण कधी कधी जातो, तो अजामिळ गेला जंगलामध्ये फुलं गोळा करायला, त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला एका वेश्येला पाहून. भजन साधन, आपण ब्राह्मण आहे, आपली बायको आहे, आपली लेकरं आहेत, सगळं विसरून गेला, त्या वेश्येलाच घरी घेऊन आला. हो बिचारा. मनच काम करते की नाही? मनच काम करते. आणि मनाच्या एवढ्या अपेक्षा आहेत की तुम्हाला समजा एखाद्याला 10,000 पगार आहे, आणि समजा त्याला जर प्रमोशन मिळालं आणि 12,000 पगार झाला, मग 12,000 पगार झाल्यानंतर तो संतुष्ट व्हायला हवा होता, कारण त्याला 10 होता ना पूर्वी. पण मन कधी असा विचार केलाय का मनाने, हे भरपूर झालं, इट्स मोर दॅन सफिशियंट, असं कधीच कारण मनाचा तो स्वभावच आहे की मन कधी संतुष्टच होत नाही. ते मनाचा स्वभावच आहे. आता माऊली प्रभू यांनी म्हटले मला मार्चपर्यंत 100 पॉलिसी करायचे आहेत, ते माझं टार्गेट आहे म्हटले. तर एक प्रश्न आहे आता. मी त्यांना म्हटलं तुमच्या 100 पॉलिसी फेब्रुवारीमध्येच होतात म्हटलं, तुम्ही टेन्शन घेऊन आला. त्यांना विश्वास नाही, तो विषय वेगळा. पण समजा 100 पॉलिसी जर फेब्रुवारीमध्ये झाल्या तुमच्या, काय तुम्ही 100% वेळ मंदिरात देऊ शकता का? नाही.
त्यांना वाटणार 1 महिना अजून आहे, 102 होऊ शकतात, 105 होऊ शकतात. प्रॉब्लेम कुठे? हे मन आहे की मानताही नाही. अरे 100 पॉलिसी झाल्या ना तुझ्या, आता तुला पाहिजे तेवढं झालं की, पण मन मानणार नाही. मन मानणार अजून 10 होऊ दे, अजून 20 होऊ दे, अजून 1 महिना आहे. हे भगवंताच्या कृपेने 100 झाल्या बरं का, फेब्रुवारीमध्ये झाल्या, आता 1 महिना मी पूर्ण देतो भगवंताचं. असं मन कधीच म्हणत नाही. आणि जर ते म्हणत असेल तर यू आर अ कंट्रोलर ऑफ युअर माइंड. तुम्ही तुमच्या मनाचे कंट्रोलर आहात. मन आहे फार डेंजर आहे. मन कोणालाच सोडलं नाही मनाने, भल्या भल्यांना सोडलं नाही. हम किस झाड की पत्ती आहे. मनाने फार फिरवलंय लोकांना. अपेक्षा अपेक्षा अपेक्षा, इतक्या अपेक्षा करतोय मन. म्हणून ह्या मनाला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात इतकं बेकार आहे, याला सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम फैलावर घ्या आणि चप्पल घ्या, नाही तर झाडू घ्या, केरसुनी घ्या आणि त्या मनाला झोडपा म्हणून सांगितले प्रत्यक्ष. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जाशील का तिकडं? शेण खायला जाशील? प्रसाद असताना शेण खातोस? जाशील का? हरे कृष्णा. त्याला असं झोडपायला लागेल. बरेच लोक प्रश्न विचारतात, प्रभूजी आम्ही नामस्मरण करतो पण आमचं मन नियंत्रणामध्ये नाही आहे. नामस्मरणाची क्वालिटी पण तेवढी पाहिजे ना. नामस्मरण किती शांततेमध्ये, किती प्रसन्नतेनं, किती उत्साहानं घेता तुम्ही, कोणत्या वेळी घेता, किती प्रेमाने घेता, किती श्रद्धा त्यामध्ये आहे, याच्यावर अवलंबून आहे मनाची अवस्था. पण मनामध्ये एवढं भयानक आहे हा प्रोग्राम सगळा मनाचा. बाप रे बाप. भले भले अर्जुनासारखा एखादा वीर शूर बलवान म्हणतोय की माझं मन नियंत्रणात नाही. म्हणून ह्या मनाला नियंत्रित करण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ हे प्रोग्राम ठेवलेला आहे आपण. सकाळी तुम्ही उठलं की पहिल्यांदा काम कोणाच करायचं? त्या मनाला पकडायचं पहिल्यांदा. हरे कृष्ण त्याला झोडपायचं चांगलं. आणि नीट वागशील का दिवसभर? जाशील का तिकडं? मग सगळं झोडपायचं, सकाळी नामजप करायचा आणि मग कामाला सुरुवात करायची. नाहीतर मग ते मन सगळीकडं फिरतंय. काय करेल काय सांगता येत नाही, काय निर्णय घेईल काय सांगता येत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनत्रायते इति मंत्र, हा मनावर नियंत्रण करण्यासाठी मंत्र आहे. हे जे मंत्र आहे, हा मंत्र कोणताही असू शकतो. जो भगवंताचं नाव त्याच्यामध्ये आहे असा मंत्र असू शकतो. आणि मग काय होतं, नामस्मरण केल्यानंतर, सत्संग ऐकल्यानंतर हे मन आहे ना थोडं शांत होतं, स्थिर होतं. शेवटी अर्जुन काय म्हणला गीता सांगताना माहिती आहे का? नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. माझा मोह आता नष्ट झालेला आहे, मन स्थिर झालेलं आहे म्हणे. ही गीता वाचल्यानंतर मन स्थिर व्हायला पाहिजे, मोह नष्ट व्हायला पाहिजे, आसक्ती नष्ट व्हायला पाहिजे. जर ते होत नाही, तुम्ही नामस्मरण करताय, तुम्हाला विचारलं किती माळा करताय? मी 4 करतोय. ठीक आहे. तुम्हाला काही फरक जाणवतोय का? शिव्या द्यायचं कमी झालंय का? राग यायचं कमी झालंय का? घाणेरड्या सवयी सुटलेत का? हा प्रश्न कोणाला विचारायचा? मनाला विचारायचा. म्हणजे मग तुम्ही योग्य मार्गाने नामस्मरण करताय. नाहीतर मग तुमचं काहीच कमी होत नाही, पहिल्यासारखंच आहे सगळ्या गोष्टी, तर समजायला पाहिजे कुठंतरी घोडपेंड खात आहे. आणि मनाला जिंकलेला व्यक्ती कसा आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. त्या मनालाच विचारायचं जगात सुखी कोण आहे. कारण ज्याचं मनावर नियंत्रण आहे तोच सुखी आहे. दुसरा कोणी सुखी नाही आहे या जगामध्ये. मग याच्याकडे काहीच नाही, पैसे नाही आहेत, त्या व्यक्तीचं जाऊन मुलाखत घ्या, त्याला विचारा तुम्ही सुखी आहे का? तो सुखी असू शकतो काही नसताना सुद्धा, पण त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तो दुःखी असू शकतो. मग सुखाची व्याख्या म्हणजेच मनाची अवस्था. तुमच्या मनातच आहे सुख आणि हे सगळं. एक कथा मी तुम्हाला सांगितली होती, आठवते की नाही माहिती नाही. एक 99 नाण्याची कथा सांगितली होती मी तुम्हाला, आठवते की नाही? एका व्यक्तीकडे ब्राह्मण होते, फार गरीब आणि दरिद्री होते, त्याच्याकडे काहीच पैसा नाही. गुरुकुलमध्ये वडील शिकवायला जायचे, तो माणूस शिकवायला जायचा. जे काही दक्षिणा धान्य मिळायचं ते घ्यायचं आणि दिवस भागवायचा.
दुसऱ्या दिवशीसाठी काही ठेवायचं नाही. छान सुखाने संसार चालला होता त्यांचा. आणि बायको पण तशीच एकदम सात्विक, आणि देवपूजा करायची, भगवंताचं भजन करायचं, थोडंसं काम करायचं, दिवसापुरतंच कमवायचं, तेवढंच खायचं आणि झोपायचं. दिवसामागे दिवस चालले होते. रोज त्या मार्गावरून, त्या रस्त्यावरून, त्या घरापुढून एक राजा जायचा. राजा आणि त्याचा प्रधान तिकडे जात असताना त्यावेळेला राजा रोज त्या नवरा बायकोला पाहायचा. म्हणे, अहो हे काय फार सुखी दिसत आहेत हे दोन, चेहऱ्यावर किती आनंद आहे. कधी कधी लोक विचारतात की तुम्ही हरे कृष्णावाले एवढे तेजस्वी कसे काय दिसता हो, तुमच्या चेहरे नेहमी हसत असता, तुम्ही नेहमी प्रसन्न वाटते, काय रहस्य तुमच्या हरे कृष्णाचं. तर जेव्हा सात्विकता येते आहारामध्ये, खाण्यामध्ये, तेव्हा ॲटोमॅटिक हे बदल व्हायला लागतात. आणि नामस्मरण केल्यानंतर ते म्हटले की हा जो ब्राह्मण आहे, नवरा बायको, फार सुखी वाटतात मला, किती हसतायत मस्त, त्यांना राहायला घर पण नाही आहे, ते झोपडी बांधलेली आहे, त्या झोपडीवर गवत सुद्धा नीट अंतरलेलं नाही आहे, एवढ्याशा कमी जागेमध्ये हे उदरनिर्वाह करतात, पण आनंदी आहेत, फार फार आनंदी आहेत. म्हणले काय, कसं काय असेल, काय कारण असावं. मंत्र्याला विचारलं राजाने. मंत्री म्हणला, मी तुम्हाला उत्तर देईन काही दिवसांनी, म्हणे, आता लगेच नाही, मला अभ्यास करावा लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मंत्र्याने एक प्रयोग केला. एक पिशवी घेतली आणि त्या पिशवीमध्ये सोन्याची 99 नाणी भरली आणि ती पिशवी त्यांच्या दरवाजाजवळ, उंबऱ्याजवळ नेऊन ठेवली. रात्रीची वेळ आहे. सकाळी ब्राह्मण उठला, ब्राह्मणाची बायको उठली, दरवाजा उघडला. ब्राह्मणाच्या बायकोने दरवाजा उघडला, झाडायला म्हणून झाडू घेतला हातामध्ये. अंगणामध्ये त्यांना दिसली एक सोन्याच्या मोहरा असणारी पिशवी. त्यांनी ती पिशवी घेतली, तिला आश्चर्य झालं, घरामध्ये आणली, नवऱ्याला म्हटली, अहो, म्हणले बघा काय सापडलंय म्हणे. ब्राह्मण म्हणलं, हे आपलं नाही, म्हणले हे घ्यायला नाही पाहिजे, आपण ब्राह्मण आहे, कोणाचं आहे काय. नंतर बायको म्हटली, अहो काय असावं, भगवंताची इच्छा असावी म्हणून आलं ना, आपण काय पुन्हा चोरी केली का. म्हटले, भगवंताची इच्छा असेल म्हणून आले, आपल्या दारात चालून आलेलं धन त्याला लात मारणं चांगलं नाही. कधी कधी असे विचार सुचतात सहचारीकडून. आणि मग त्याने काय विचार केला, कधी कधी बायकोच्या ऐकण्यात येऊ शकतो व्यक्ती, ती ऐकण्यामध्ये आला आणि मग त्याने ठरवलं, ठीक आहे म्हणे, काय स्वीकार, चल तू म्हणते ना मंजूर, चल, पण किती आहे ते तरी मोज. बघा, जसा त्या पिशवीला हात लागला बुद्धी बिघडली बघा. त्यांनी मोजल्या, 1 2 5 10 20 40 50 70 80 90 91 92 93 94 95 96 97 98 99 99 नाणी. त्या ब्राह्मणाच्या डोक्यामध्ये विचार आला, एक नाणं गेलं कुठे. कुणाला कळालं मी काय बोललो ते. एक नाणं गेलं कुठे. अरे मूर्खा, 99 ठेवल्यावर 99 असणार ना. 100 असते, तो आधी मोजले असते तर मग तू 100 म्हणायला पाहिजे होतं, एक नाणं गेलं कुठे. पण त्याने असा विचार केला, ठेवणाऱ्यानं 99 कशी ठेवले असते ते. 100 असायला पाहिजे ना, पॅकिंगचा माल आहे ना, सील पॅक आहे सगळं. एखादी जर आता ऑनलाईन वस्तू मागवली तुम्ही, त्यात सगळं असायला पाहिजे ना जे मागवलंय ते. एखादा भाग त्याचा नसेल तर मग तुम्ही काय म्हणणार, काहीतरी गडबड आहे. तसा विचार याने केला. ते म्हणले, अहो पॅकिंग दिसते ही पिशवी सोन्याची थैली, आता आम्ही आत्ताच उघडली, एक नाणं गेलं कुठे. 100 असते तर आपण फिक्स डिपॉझिट टाकलं असतं, काहीतरी केलं असतं त्याला. म्हणच आहे होय, विचार करते असं. आता 99 नाणी तुझ्याकडे आली होती, तू काय करायला पाहिजे होतं, घे ना, तुला काय फ्रीज घ्यायचा आहे, घर बांधायचा, टीव्ही घ्यायचा आहे, कर, काय करायचं आहे ते कर ना तू 99 नाण्यामध्ये. मग तो म्हटलं, नाही 100 असायला पाहिजे होती नाणी, एक कसं काय कमी पडलं. असा मूर्खासारखा विचार माया घालते डोक्यात. याला संसार म्हणतात. काही नसताना उगाच विचार डोक्यात येतो की कमवलं पाहिजे. बिना कमवता पण राहू शकतो तो. एक नाण्यासाठी तो म्हटला, मला आता कमीत कमी 2 महिने काम करावं लागेल, 8 तास.
दिवसभर काम करायचा आणि मग 2 महिन्यानंतर तो माघारी आला. ते 1 नाणं कमवलं त्याने. आधी कधीच कामाला जात नव्हता येऊ. जेवढं काय भगवंताच्या कृपेने मिळेल थोडंफार खायचं आणि झोपायचं. पण 1 नाणं मिळवण्यासाठी 8 तास काम करून 2 महिने काम केलं. 1 सोन्याचं नाणं प्राप्त केलं. काबाड कष्ट करून घरी घेऊन आला आणि बायकोला म्हणला, आण ग ती पिशवी, आता हे नाणं त्यात टाकू म्हणला. मग टाकलं नाणं आणि मोजून ठेव म्हणले परत एकदा. त्यांनी परत मोजलं तर परत नाणी भरली कमी. आता 99 होती, 1 टाकल्यावर किती व्हायला पाहिजे होतं? 100. भरले 98च. आता मात्र याची सटकली. तो म्हटला 100 राहू दे, 99 बी नाही, 98 कसे काय झाले नाणी? काय केलं तू सांग? बायको म्हटली, अहो आता काय असल्यावर मला तर काय दम निघतोय का म्हटले. पोरांच्या चड्या फाटल्या होत्या म्हणले, पाक टीर त्यांची दिसायला लागली म्हणले. हां म्हणजे किती वेळा शिवायचं म्हणले चड्ड्या तरी. हां शिवून म्हणले त्याचा आता शिवायसुद्धा येणार चड्ड्या म्हणले. हां गेले होते म्हणले बाजारामध्ये, आणल्या 2 चड्ड्या म्हणले. माझ्यासुद्धा साडीला लई ठिगळं लागली होती म्हणले. एक साडी बदलली म्हणली, आणली एक साडी. हां असं ती सांगितली ना, लिस्टच काढली सगळी बायकोडी. त्याला गेली म्हणली 2 नाणी. नाही किती गेली? 1 नाणं गेलं. म्हणजे 99 होती, किती झाले? 98. 2 गेले हो. 2 गेले. 99 मधनं 2 गेले, किती राहिले? 97 झाले. मग आता ह्याने एक कमवून आणलं, परत 98 झाले. मग तो म्हणलं, तुला नाही अक्कल, बेअक्कल कुठली. कधी नाही ती पैसे आले त्यांनी लागली हाऊस करायला. मग काय तुझ्या बापाच्या घरी काही असंच होतं का म्हणलं. लागलं बोलायला तुझ्याला काय पण. आणि मग ती म्हणले, असू द्या, देवाने आलंय चालू, तुम्हाला बरं आता काय समाधी बांधायची का तुमच्या पैशाने, असं बोलायला लागले. काय काय लागलं भांडण दोघाचं. आयुष्यात कधी भांडण केलं नव्हतं नवरा बायकोनी. मग नंतर म्हणले, आता किती कमी पडले? किती कमी पडले नाणे? तर 2 कमवायचे. तर परत 2 महिने काम केलं, पण 8 तास केलं नाही, 16 तास काम केलं. नाईट ड्युटी पण केली, रात्री पण काम केलं. आणि मग 2 महिन्यांनी माघारी आले, परत 2 नाणे घेऊन आले. 2 नाणे घेऊन आल्यानंतर आता पहिले किती होते? 98. आता किती व्हायला पाहिजे होते? त्याला 100चा बेरीज करायची होती हो. त्याच्या मनात ते घुसलं की 100 पाहिजे. एकदा मनात घुसलं की नाही, कोण काढू शकत नाही बाहेर. मग एवढ्या पॉलिसी झाल्याच पाहिजेत. मनात घुसलं की संपलं. मग काय नाही, कमी झालं तरी काही हरकत नाही असं मन म्हणतच नाही. ते मन ना 100वरच आहे. 99 पॉलिसी नको, 98 नको, 97 नको. मग त्याने काय आलं, ते मनामध्ये घुसलं त्याच्या 100. 2 नाणे घेऊन आला, बायकोला मला टाक त्यात. टाकले. आता 100 व्हायला पाहिजे होते. परत भरले 98 नाणे. आता मात्र याची सटकली, जोरात सटकली. आणि तो बायकोवर खेळसरला. अजून काय खरेदी केली सांग म्हणे. हां तुला मागच्या वेळेसच बजावलं होतं म्हणले. धरल्या झिपऱ्या बायकोच्या, धराधरा वडात आणली बाहेर. कारण भांडणं घरात केल्यावर चांगलं वाटत नाही, थोडं 4 चौकात केलं की बरं वाटतं, अपमान केल्यावर. आणि तो झिपऱ्या धरून त्या बायकोला बडवायला लागला. इतक्यात तो राजा आणि प्रधान तिकडनं चालले होते. राजाने बघितलं, अरे 4 महिन्यापूर्वी आम्ही बघितलं किती सुखाने संसार करत होते नवरा बायको, आणि आज मी काय पाहतोय? काय पाहतोय? एवढी भांडण. ते पण साधं शिवी वगैरे देणं ठीक आहे, तुझ्या आईला मायला म्हणलंय, काय कानाखाली दिली ठीक आहे. झिपऱ्या धरून बायकोला तुडवतोय. एवढं काय घडलं? मंत्री म्हटला, महाराज हे आहे मन. मन कधी संतुष्ट राहत? बिनाकारण त्या माकडासारखं उड्या मारतं मन. हां ते जे मन आहे ना, ते मन कधी संतुष्ट होत नाही. मी असा प्रयोग केला बघा म्हणे, आणि लागलं की नाही भांडण यांच्या घरात. कधीच भांडले नव्हते हे नवरा बायको. मन इतकं बेकार आहे मंडळीनं. असं इंग्रजीमध्ये म्हणतात मंकी. मंकी म्हणजे माकड. मंकी म्हणजे काय? माकड. हिंदीमध्ये म्हणतात मनकी. जो मन की सुनेगा वो मंकी होगा. जो मन की सुनेगा वो मंकी होगा.
का? तो मंकी काय करतो माहिती का तुम्हाला? माकडाचा स्वभाव काय? चंचलता. तो कधीच एका फाटीवर स्थिर राहत नाही माकड. सारखं आता माकडाला काही काम असतं का हो? उगाच एक फाटी घेणार, टिंग टिंग, त्या फाटीवर ना या फाटीवर, या फाटीवर ना त्या फाटी, उगाच उड्या मारत राहतो. मनही या माकडासारखंच आहे मंडळी. विनाकारण एक एक नाणं कुठं गेलं? काय गरज आहे तुला एक नाणं कुठे गेलं विचार करायची? हां, जेवढं भगवंताने दिलं होतं 99 त्यात पण समाधान मानायला तयार. विनाकारण जेव्हा आपण विचार करतो की ते ॲचिव्ह झालंच पाहिजे, 100 झालंच पाहिजे, हे जे टार्गेट आहे नक्कीच ठेवायला पाहिजे. विषय तो नाही. तुम्ही ठेवू शकता टार्गेट, ठेवायला काही नाही. परंतु जर ॲचिव्ह नाही झालं तर दुःख नाही वाटायला पाहिजे तुम्हाला. अलग लक्षात. दुःख होतं याचा अर्थ तुमचं मन कमकुवत आहे. भगवंताची जशी इच्छा, मी माझे 100% प्रयत्न केले होते, नाही भेटलं, तो विषय वेगळा. मन असं म्हणत नाही, साधारण मन असं म्हणत नाही. त्याचं मन कमकुवत आहे, त्याला दुःख होतंय. अरे 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 अरे, असं कसं काय झालं? मला ते प्राप्त करायचं होतं, ते कसं काय नाही भेटलं? म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते चित्त म्हणजेच ते मन. चित्तामध्ये, मनामध्ये समाधान असायला पाहिजे. आणि समाधान कधी होतं मंडळीनो? नाव त्याचं समाधान आहे, पण नेहमी दुःखात असतो. नावामध्ये काय आहे का? नावामध्ये काहीच नाही. पण म्हणून आपण हे सुख आणि समाधान प्राप्त करण्यासाठी मनावर कार्य केलं पाहिजे. आणि जो हरिभक्त आहे त्याने मनावर काम केलंच पाहिजे. मनावर आपण काम नाही करायचं, मग कुणी करायचं? बेवड्या लोकांनी. कुणी करायचं काम? दारुड्याने करायचं काय मनावर काम? मनावर काम करण्यासाठी हा मार्ग आहे, हा भक्ती मार्ग आहे. प्रसाद खाण्यासाठी नाही नुसता. प्रसाद खाऊनही मन स्वच्छ होतं म्हणा. नामस्मरण करून सुद्धा मन स्वच्छ होतं. गीता भागवत वाचून मन स्वच्छ होतं. त्यामुळे आपण मनावर अभ्यास केला पाहिजे, मनावर कार्य केलं पाहिजे. हे जे मनाचे घोडे आहेत ना, तर फार वेगाने वाहत आहेत, चालत आहेत. त्याला लगाम लावला पाहिजे बुद्धीद्वारे. भगवंताची भक्ती करून आपण हा लगाम लावला पाहिजे आपण. कारण बघा मंडळीनो, ज्याचं मन नियंत्रणामध्ये आहे ना, तो हिटलर नावाचा एक व्यक्ती होता. कुठल्या देशाचा होता हो तो? जर्मनीचा होता. तो हिटलर जो आहे, हा हिटलर इतका डेंजरस, पॉयझनस माणूस. केवढा होता माहिती आहे? 1.5 फूटच होता. असं म्हणतात, 1.5 फूट नाही, 3 फूट असेल, 3-3.5 फूट आहे. एवढा बुटकाच होता तो हिटलर. पण एकेकाळी त्याने पूर्ण जर्मनी काय, पूर्ण जगाला दहशत बसवली. अणुबॉम्ब काय तयार केले, आणि एका विषारी चेंबरमध्ये, पाईपमध्ये घालून 70,000 लोक मारले त्याने, त्या हिटलरने. इतका क्रूर राजा होऊन गेला. 50 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. महायुद्ध झालं ना, पहिलं दुसरं, त्यावेळेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. हिटलर. मग काय आलं, तो जो हिटलर आहे याचा अंत कसा झाला हे फार महत्त्वाचं. हा हिटलर ज्याने 70,000 लोक असे गॅसच्या चेंबरमध्ये घालून मारले, तो हिटलर अंतकाळी इतका वैतागलेला होता की स्वतः त्यानं आत्महत्या केली. जो जगावर बॉम्ब टाकू शकतो, एवढी लाखो लोक मारू शकतो, त्याला आत्महत्या करण्याची काय गरज पडली मंडळीनो? पण मन आहे ना, त्याला पण सहन नाही झालं. एकेकाळी जगावर राज्य करणारा हा हिटलर स्वतः आत्महत्या करून मेला. मनच आहे ना, ते मनामध्ये या गोष्टी आल्या ना, फार कठीण आहे. मन म्हणतं की मला तरुण व्हायचं आहे, सुंदर व्हायचं आहे. तो कुठला अमेरिकन एक व्यक्ती होता, डान्सर, मायकल जॅक्सन. हे तुम्हाला माहीत नसेल या गोष्टी, पण मी सांगतो. तो डान्सर होता ना, काय म्हणायचं त्याला? मूनवॉक. चंद्रावर चालायचा, हवेत नाचत होता, हवेत. फार प्रसिद्ध डान्सर, नाचण्यासाठी फेमस. काय नाव त्याचं? मायकल जॅक्सन. त्याची अशी इच्छा होती, जगात 1 नंबरला, पैसा पण भरपूर,
त्याची इच्छा होती की माणसं काही जगणं झालेत 100 वर्ष, तर मला 100पेक्षा जास्त जगायचं आहे, त्याची इच्छा होती. आणि मग हा मायकल जॅक्सन तरुण होता तेव्हापासून त्याने बरेच प्रयत्न केले तरुण राहण्यासाठीच. भरपूर औषधं घेतली, इंजेक्शनं घेतली, काय काय केलं, काय काय भरपूर काय केलं, पण काय शेवटी आपल्या हातात आहे का होते. पण त्याला काही करून जगायचं होतं त्या मायकल जॅक्सनला. आणि म्हणून त्या मायकल जॅक्सनने भरपूर शोध लावण्याचा प्रयत्न केला, भरपूर काय केलं, औषधं घेतली, बरंच काय केलं. आणि शेवटी त्याचं वय झालंच की. थोडं वय व्हायला लागल्यानंतर जेव्हा त्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या, केस पांढरी व्हायला लागले, त्यावेळेला त्याने काय केलं, सर्जरी करून घेतली, प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. काय करून घेतली? प्लॅस्टिक सर्जरी. म्हणजे हे सगळं आहे काही सगळं प्लॅस्टिकचं बनवायचं, चेहरा वगैरे सगळं, हात पाय असं तरुण दिसणार, सगळं तरुण दिसणार. आतला माणूस म्हाताराच, पण वर्ण तरुण दिसणार, कारण त्याला ते कसं तरी व्हायला लागलं. पण ज्याने इतका विचार केला होता, इतकी औषधं खाल्ली होती, इतके नियम पालन केले होते की मला 100पेक्षा जास्त वर्ष जगायचं आहे, तो 50मध्येच मेला. 24 तास डॉक्टर त्याच्यासोबत होते, मरू नये म्हणून, पण डॉक्टर ही वाचवू शकत नाही. लक्षात घ्या, हे मन काही विचार करते, काही विचार करते. 2 उदाहरणं आहेत. रामायणामध्ये जेव्हा दशरथ महाराजांनी एकदा आरशामध्ये पाहिलं, त्यांना एक पांढरा केस दिसला. तात्काळ त्याने विचार केला, एकाही क्षणाचा विलंब न करता, बायकोला सुद्धा विचारलं नाही त्याने काय करू म्हणून. तात्काळ दशरथ महाराज म्हणले, मला आता रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हायला पाहिजे, हा कारभार मुलांच्या हातात दिला पाहिजे, कारण आता माझा एक केस पिकलेला आहे. दशरथ महाराजांनी हा निर्णय घेतला. मन जर बुद्धिमान असेल, तुमचं जर मन सत्संगामध्ये असेल, तर असे विचार निर्माण होऊ शकतात. आणि याच्या विरोधामध्ये अमेरिकेमधली एक महिला, जी जगप्रसिद्ध अभिनेत्री होती, नटी होती, तिने सुद्धा एक दिवशी आरशामध्ये पाहिलं. तिचं नाव लॉरेन्स काहीतरी असं होतं. आणि ज्या वेळेला तिला एक पांढरा केस दिसला, पहिल्यांदा तिनं बघितलं की माझा कुठला तरी केस पांढरा झालेला आहे, तात्काळ तिने आत्महत्या केली. जगातली मी सर्वात सुंदर आणि माझं केस पांढरे झालंय इतक्या लवकर, सहन नाही झालं तिला. हे आहे मनाची मनस्थिती. म्हणजे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये राहता, त्यावेळेला त्याच्यावर आपली मनस्थिती अवलंबून असते. म्हणून परिस्थिती सॉलिड पाहिजे. आता या ठिकाणी दशरथ महाराजांची परिस्थिती, त्यांनी वेगळा निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला, आणि इकडे येणे आत्महत्या केली. म्हणून मन सक्षम पाहिजे आपलं, बुद्धी सतसत विवेक बुद्धी पाहिजे. बुद्धी स्थिर व्हायला हवी, हे मन स्थिर व्हायला हवं. आणि हे केवळ भगवंतांच्या नामस्मरणामुळेच होऊ शकतं, गीता भागवताच्या अध्ययनानंच होऊ शकतं. अन्य कोणताही उपाय नाही, अन्य कोणताही उपाय नाही, अन्य कोणताही उपाय नाही. कुठल्या मेडिकलमध्ये याचं औषध मिळत नाही, आत्तापर्यंत तरी नाही आहे. मनाला नीट करणारं औषध कुठं भेटलं नाही, मला तर नाही भेटलं. तुम्हाला भेटलं तर मला जरूर सांगा पत्ता, किती रुपयाला ते पण सांगा. म्हणून मंडळीनं आपण काय केलं पाहिजे, या मनावर कार्य केलं पाहिजे. आणि मन स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण सर्वांनी नामस्मरणावर भर दिला पाहिजे. मग तुम्ही कितीही गरीब असू द्या, घरात पैसे नसू द्या, तुम्हाला घालायला कपडे नसू द्या, तुमच्या दवाखान्याला औषधाला पैसे नसू द्या, तुमची मुलं कितीही बेकार असू द्या, नवरा कितीही बेकार असू द्या, शेजारचे किती भांडकुदळे असू द्या, काहीही समस्या तुमच्याकडे असू द्या, तुम्ही दुःखी नाही होऊ शकत आहे. तुम्हाला दुःखी करणारा माणूस एक आहे, तो तुमच्या आतमध्येच बसलेला आहे. तोच तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्हाला सुखी करणारा माणूस पण तुमच्या आतमध्ये बसलेला आहे, तोच तुमच्या सुखाचं कारण आहे. तुमच्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर आहे, तुमचं मन. या मनाला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करा. पहिलं सांगितलं मी, नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करा. हे द्वंद्वातनं बाहेर पडा, करू की नको न करू. बुद्धी स्थिर होते नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीची, बरं का. दुसरं, प्रसादच ग्रहण करा, भगवंताचा प्रसाद खावा. इकडचं तिकडं तोड मारू नका सारखं, गाड्यावरचं हॉटेलमधलं आणि इकडं तिकडं खाऊ नका.
कारण जैसा खाए अन्न वैसा होगा मन. ते विचार पण तसलेच थर्ड क्लास यायला लागतात सगळे. हां, आता ही वृत्ती का बिघडली? माणूस माणसाला मदत का करत नाही लवकर? हां, अरे म्हणलं की का रे? सहनशीलता का संपलेली आहे? बाहेरचं खाऊन. तुम्ही जे खाताय ना त्याच्यामध्ये तीच वासना दडलेली आहे ना, त्यामुळे मग ते काय होतंय, तुमच्या मनात पण तसाच विचार येतोय. म्हणून आपण सर्वांना सांगतो की तुम्ही प्रसादच ग्रहण करा. भगवंतांना दाखवलेलं प्रसादच ग्रहण करा. अन्नसुद्धा नाही, प्रसाद म्हणतोय मी, लक्ष घ्या. पहिलं नामस्मरण, दुसरं प्रसाद, आणि तिसरं आपलं मन रमवा भगवंतांच्या लीलांमध्ये. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे आपण भगवद्गीता भागवत हे जेव्हा वाचतोय त्यावेळेला आपलं मन त्याच्यामध्ये रमतंय आणि त्यामुळे ते मन दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाही. जर त्याला मग ठेवलं मोकळं की माकडासारखं, मग या फांदीवरून त्या फांदीवर तुझं कसं चाललंय, मग आमचं कसं काय, हे कसं काय, ते कसं काय, डोक्यात सारखे विचार यायला सुरू होते. लक्षात आलं का? मग कधी कधी बसल्या बसल्या विचार येणार, काय करायचं, घरात 2-2 नोकरदार आहेत, पण काय आमचं अजून घरावरचं पत्रसुद्धा निघणं झालं. तर शेजारच्याचं काय नाही, 2-4 एकर डाळिंब आहे, पण 2 मजली बंगला बांधलाय, गाडी पण घेतली 50 लाखाची, आमचंच कसं काय झालंय, त्याचं एवढं उतू कशानं आलंय, हे विचार कोण करते? मन नाही, रिकामं मन. रिकामं मन सैतानाचं घर. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. लक्षात येते का तुमच्या? त्या मनाला सदैव गुंतवून ठेवा. काय नामस्मरण झालं का? झालं? हां, मग स्वयंपाक कर. स्वयंपाक करताना पण काय भगवंताचं नाव घेत घेत कर स्वयंपाक. नुसता स्वयंपाक करू नको. स्वयंपाक झाला का? प्रसाद घे. प्रसाद पण काहीतरी मोबाईलवर लेक्चर ऐकत घे, गप्पा मारत घेऊ नको. काहीतरी काहीतरी करत करत घे, नामस्मरण कर, प्रसाद घे. प्रसाद घेतलं का? काम करतोय शेतामध्ये, नामस्मरण कर. कानामध्ये हेडफोन घालून काहीतरी प्रवचन ऐक. काय करताय तुम्ही? कोणतंही कार्य करताय, केवळ भगवंताचं नामस्मरण. वेळ उरला फालतू वेळ आहे, आता नामस्मरण करू वाटेल झालेलं आहे, काढा गीता, काढा भागवत, वाचा. काय झाले महाभारतामध्ये, रामायणात काय झाले वाचा. सारखं त्या मनाला व्यस्त ठेवा, तर ते मन ऐकू शकते. नाहीतर थोडं जरी वाट मिळाली लगेच माया आत शिरते लगेच. आणि मग ती माया आत शिरली मनामध्ये की मग मन म्हणते, नाही लय तर करून काय करायचं आहे हरे कृष्ण, तेवढ्यात तेवढं बरं आहे आपलं, घामापुरतं बरं आहे आपलं. बुधवारी एक सत्संग, तेवढं 2 माळा जप केलं, लय करून काय आपल्याला काय संन्यास घ्यायचा आहे. कोण म्हणतंय हे? कोण म्हणतंय? हे मनच आहे. काय मन आहे ना, मनाची सारखं खाली जाण्याची वृत्ती आहे. वर जाण्याची वृत्ती मनाची थोडी कमी आहे. सारखं खाली 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 खालचाच विचार करतोय. अरे मोठा विचार कर ना तू. मोठा विचार मन करत नाही शक्यतो, निगेटिव्हकडे जाते माइंड. म्हणून त्याला सारखं त्याला बंबाट केलं पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि सत्संगामध्ये नियमितपणे आलं पाहिजे, मग ते मन थोडं स्ट्रॉंग राहू शकतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. भगवद्गीता की